तर आता बातमी आहे बदलापूरमधून। बदलापूरमधील भाजपा नगरसेविका प्रणिते कुलकर्णींचा व्हिडिओ एक व्हायरल झालेला आहे। मतदानाला यायचं नव्हतं तर पैसे का घेतलेस? भाजपच्या नगरसेविका प्रणिते कुलकर्णींनी भर रस्त्यात मतदाराला जाब विचारलेला आहे। व्याजाने घेतलेले पैसे 20,000 रुपये तेव्हा मी दिले नाही का? आमच्याकडे काय तुमची काय घरं भरायची काय तुमच्या घरी भांडी घासू का मी काय तुमच्या घरी भांडे घासू? काय अपेक्षा करतो तू आमची? तू आमच्याकडनं अपेक्षा कशी काय करतो? तू घेतला म्हणून मी म्हणलं कशाला दिला? घेतला कशाला? मग आला कशाला? मग तुला यायचंच नव्हतं? तुला मतदानाला यायचं नव्हतं ना? तुला मतदानाला यायचं नव्हतं ना? मग तू कशाला घेतले? अण्णाला आम्ही होतो तू म्हणायचं वहिनी मी मतदानाला नाहीये असं नसतं ना। अण्णा कधी बोलला नाही म्हणून अण्णाला हे दिवस आले, समजलं का? आम्ही कधी बोललो नाही। तर पुण्याच्या वडगाव शेरीमध्ये अजित पवारांच्या भाजपला धक्का बसलाय। भाजपच्या माजी नगरसेवकांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालेला आहे। भाजपच्या सुनीता गलांडे तसंच संदीप जराड यांचा पक्षप्रवेश झाल्याची माहिती मिळते। तर पुण्यामध्ये वडगाव शेरीमध्ये अजित पवारांचा भाजपला धक्का पाहायला मिळतोय। पुण्यामध्ये वडगाव शेरीमधले 2 भाजपचे माजी नगरसेवक त्यांनी प्रवेश केलेला आहे। सर काय सांगाल एकंदरीत मनसे अरे कितना बस हुआ सर सर्वांना प्रतीक्षा होतं की भाजपकडून किंवा मनसे ठाकरेकडून कोणाकडून पहिली यादी जाहीर होईल, मात्र ठाकरेकडून एबी फॉर्म वाटपचं सुरू झालं आहे, कशाबद्दल? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांची युती झाल्यानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या इच्छुक उमेदवारांपैकी ज्यांची निवड केलेली आहे त्या उमेदवारांना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हस्ते एबी फॉर्म देण्याचं आता सुरू झालेलं आहे। आज रात्री बऱ्यापैकी एबी फॉर्म दिले जातील। काही जागा जी प्रलंबित ठेवलेल्या आहेत त्यांच्यावर उद्या निर्णय होईल। काही जागावर तिढा देखील निर्माण झाला तर मनसे आणि शिवसेनेमध्ये, असं मध्ये या सर्व जागांचा आता तिढा सुटलेला आहे? नाही, तिढा सोडवण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी झालेले आहेत आणि अखेरीस दोन्ही पक्षप्रमुख जे आहेत अत्यंत समजदार आहेत आणि ते विचारांती जो निर्णय घेतील तो दोन्ही पक्षाच्या सैनिकांना मान्य असेल। अवघ्या काही दिवस म्हणजे 2 दिवस उरले आहेत, उमेदवारांमध्ये सुद्धा धाकधूक वाढली होती एबी फॉर्मसाठी, मात्र उमेदवारांसाठी कशा पद्धतीने? म्हणून तर आता उमेद दिलेले आहेत, एबी फॉर्म दिलेत, उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात करतील। धन्यवाद। तर मातोश्रीवरती एबी फॉर्म देण्यास सुरुवात झालेली आहे अशी माहिती शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी दिलेली आहे। मातोश्रीवरती ठाकरेंकडून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात येतं। तर नागपूरमध्ये काँग्रेसला भाजपचा मोठा धक्का पाहायला मिळतोय। काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज साबळेंचा भाजपामध्ये प्रवेश झालाय। मुख्यमंत्री फडणवीस नितीन गडकरींच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलेला आहे। तर चंद्रपूर पालिकेसाठी भाजपा शिवसेनेचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळते। चंद्रपूर पालिकेसाठी भाजपा शिवसेनेच्या युतीची घोषणा होणार का असा प्रश्न विचारला जातोय। शिंदेंची शिवसेना चंद्रपुरात 8 ते 10 जागांवर लढणार असल्याची माहिती मिळते। तर उर्वरित 56 ते 58 जागांवर भाजपा निवडणूक लढणार असल्याची माहिती आता समोर येते। तर संभाजीनगर पालिकेसाठी वंचितकडून पहिली उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली। वंचित बहुजन आघाडीकडून पहिल्या यादीमध्ये 4 जणांचा समावेश करण्यात आलाय। वंचितच्या पहिल्या यादीमध्ये सतीश पटेकर, शबनम कुरेशी, शहानाज पटेल, कलीम कुरेशी या 4 उमेदवारांची नावं जी आहेत ती जाहीर करण्यात आलेली आहे।